गडचिरोली नगर परिषदेमध्ये पोटनिवडणूक जाहीर। मुक्तेश्वर काटवे यांच्या अपघाती मृत्यूनंतर जागा रिक्त। नवी मुंबईतील तुर्भेत डंपिंग ग्राउंड हटवण्याची नागरिकांची मागणी। तोडगा काढण्याकरता बैठक आयोजित, ती मात्र अयशस्वी। एअर इंडियाचा जूनपासून 3 महिने आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये कपात करण्याचा निर्णय। वाढत्या ऑपरेशनल खर्चामुळे सेवा तात्पुरता बंद केल्या जाणार। अहिल्यानगरमध्ये गुप्तधनाचा आमिष दाखवून कुटुंबाला 50,000चा गड्डा, आरोपी कसाड। इंदापूरमध्ये नीरा नदीचं पात्र कोरडं, पशुधनाच्या चाऱ्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। नीट परीक्षेतील घोटाळ्यावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये NSUI आक्रमक, क्रांती चौकात जोरदार निदर्शनं। नागपूरमध्ये कधी कडक ऊन तर कधी अवकाळी, दुहेरी वातावरणामुळे नागरिकांना मनस्ताप। पुण्याच्या खासगी रुग्णालयात बॉम्ब सदृश वस्तू सापडल्याचं प्रकरण, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल। ATS, IB, पुणे पोलीस असा तिहेरी तपास सुरू। पावसाळ्यापूर्वी नंदुरबार पालिकेकडून शहरात नालेसफाईला वेग, शहरात पाणी तुंबू नये याकरता पालिकेची पूर्वतयारी। बीडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे घरांसह फळबागांचं प्रचंड नुकसान। नंदुरबारमध्ये प्रांताधिकारी नसल्यानं विद्यार्थ्यांचे दाखले रखडले, तातडीनं नियमित प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी। दिल्ली पुन्हा हादरली, चालत्या बसमध्ये 2 तास महिलेवर सामूहिक अत्याचार, बस ड्रायव्हर आणि कंडक्टरला अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।